आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही, इट्स ओके, मी समजू शकतो. मी आणि सुंदरीने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून तुम्ही जरा ऑकवर्ड आहात का? तसं काही नाही धनंजय, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. नाही 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 नाही, म्हणजे खरंच सांगतो, काही गैरसमज झालेला नाही. मी सांगितलं ना, मी समजू शकतो. हा म्हणजे हे लग्न जर वर्कआउट नाही झालं किंवा आमचं लग्न जर नाही झालं, वाईट तर नक्कीच वाटेल. पण मी एवढं नक्की सांगेन की या लग्नाच्या विषयापर्यंत आम्ही इतक्या इझिली नाही पोहोचलो. आपल्या घरच्यांचा, आरोहचा, सावीचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि मी हे खरंच लपवू शकत नाही की माझं सुंदरीवरती खूप प्रेम आहे. आणि हे प्रेम काही असं कॉलेज मधलं किंवा 18 वर्षाच्या मुलाचं नाहीये. मी दोघं मॅच्युअर्ड, आमचा संसार होता. मी माझी मैथिली गमावली तर नक्कीच प्रेमाची किंमत मला माहितीच असेल. पण हरकत नाही, तुम्हाला जर वाटत असेल की या प्रेमाचं रूपांतर लग्नात होऊ नये, ठीक आहे, कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही हा निर्णय नक्कीच काहीतरी विचार करून घेतला असेल. ठीक आहे, यापुढे लग्नाचा विषय बंद. धनंजय, नाही, हे बघा, तुम्ही प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. मला वाटलं होतं या लग्नामुळे 2 कुटुंब एकत्र येतील, 2 मुलं एकत्र येतील, पण नाही, असं काहीच घडलं नाही. सवय आहे मला, आता सवय झाली आहे. जी व्यक्ती मला मनापासून आवडते ना, तिच्यावर मी खूप प्रेम करतो, ती माझ्यापासून दूर जाते. पण मला ना एक गोष्ट विचारायची. आजी, मला सांगा, मी इतका वाईट आहे का हो की तुम्ही अचानक माझ्याशी बोलायचं बंद केलं? मी रोज यायचो ना तुमच्या घरी, तेव्हा तुम्ही कसे वागायचे, कसे माझ्याशी आपुलकीने बोलायचे, ते काय राहिलंच नाही. पण मला सांगा, नेमकं असं काय घडलं की तुम्ही मला इतकं लांब केलं? नाही रे लेकरा, खरंच लई चांगला मुलगा आहे.